आज काय खाणार? सोल्याची चटणी बनवत आहात. ओके, चला मग आपण आज सोल्याची चटणी बनवूया. तर इथे आपण घेतले तुरीचे दाणे, कांदा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. तर आता सर्वात आधी आपण तुरीचे दाणे व्यवस्थित भाजून घेऊया, लसूण आणि मिरची पण भाजून घेऊया, नंतर रेसिपीला सुरुवात करूया. चला, सर्वात आधी आपण लसूण आणि मिरची चांगलं भाजून घेऊया. तर इथे आपली लसूण आणि मिरची छान भाजली आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर त्यानंतर आपण दाणे भाजून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता आपले सोले छान भाजले आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. चला मग. तर तुम्ही इथे बघू शकता आपण हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला, आपण इथे तेल घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि जिरे चांगलं झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण ॲड करूया कांदा, कांदा चांगला तांबूस होऊ द्यायचा आहे. मी इथे बघू शकता आपला कांदा छान असा तांबूस झालेला आहे. आता त्यामध्ये आपण ॲड करूया लसूण मिरची पेस्ट. आता आपण घालूया चवीनुसार मीठ, आणि हळद. चांगलं फिरून घ्यायचं. नंतर आपण त्यामध्ये घालणार आहे सोले, हे चांगलं फिरून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता आपली चटणी रेडी झाली आहे. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर
टाकून घेऊया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपल्या एक नवीन रेसिपीसोबत. ओके, बाय. कशी झाली?